आता आपण राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. एक महत्त्वाची बातमी अशी आहे की कोल्हापूरच्या कागलमधील यमगे गावातील मेंढपाळाचा मुलगा साहेब बनलाय. हो, साहेब बनलाय. UPSC परीक्षेत बिरदेवनं मोठं यश मिळवलंय. वडील मेंढपाळ, घरात कसली सुविधा नाही अशा बिरदेवने UPSC परीक्षेत 551वी रँक मिळवली. UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आली आणि यावेळी त्याच्या यमगे या गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला. पण बिरदेव मात्र गावात नव्हता. बिरदेव त्याच्या आई वडिलांसह अथणी इथे मेंढ्या चारण्यासाठी गेला होता. निकालाची माहिती मिळताच पालावरच धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला. आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो. सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजे हे मला वाटतंय. धनगर समाजातल्या बिरदेव डोने यांनी UPSC परीक्षेमध्ये लक्क असं यश मिळवले. त्यांच्या यशानंतर त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होते. मात्र अद्यापही ते मेंढरामध्ये रमलेले आहेत. हा सत्कार स्वीकारायला सुद्धा त्यांना वेळ नाही, कारण सर्वप्रथम ते ज्या कुटुंबात वाढले, ज्या मेंढरांसोबत वाढले त्यांच्यासोबतच आहे. ते गेल्या 2 दिवसापासून ते आपल्याला दिसून येतात. आज त्यांच्या बहिणीच्या गावी ते आलेले आहेत. तो एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम सोडला तर बिरदेव ढोणेंचं हे लक्क यश मिळवायला सुद्धा त्यांना वेळ नाही, अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे. त्यांच्याकडून या संदर्भातली आपण माहिती जाणून घ्या. खरं तर सर्वप्रथम तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आणि अभिनंदन. इतकं मोठं यश मिळवलं. खरं तर इथंपर्यंत पोहोचणं अनेकांची स्वप्न असतात, मात्र ते स्वप्न आता तुमचं पूर्ण झाले. पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यात महत्त्वाचं तर UPSCच्या लिस्टमध्ये नाव येणं हे खूप भाग्याचं काम आहे. सो लिस्टमध्ये नाव आल्यानंतर खूपच भारी वाटलं आणि ही चांगली न्यूज माझ्या एका खूप जवळच्या मित्रांनी, निशांत देशमुख जो IFS आहे मणिपूर कॅडरचा, त्यांनी मला 2:30 वाजता दिली, परवा 2:30 वाजता. सो रिझल्ट ऐकल्यानंतर खूपच भारी वाटलं आणि 2-3 मिनटासाठी थोडा आनंदाश्रू असतातच. सो मग खूपच भारावून गेल्यासारखं वाटलं की जे लहानपणापासून आपण उराशी बाळगलेले जे स्वप्न आहे की सत्यात उतरवत आहे एका क्षणातच, असं वाटलं की मग ते खूपच. तुमचा स्वतःचा रिझल्ट सुद्धा तुम्ही बघितला नाही आहे? हो, माझ्या ॲक्च्युली मित्रांनाच मला 2:30 वाजता फोन करून सांगितलं की तुझा लिस्ट लागला आणि 551वर रँक आला. कुठं होता त्यावेळी? मी ॲक्च्युली आमच्या मावशीच्या दिरांची बकरी कातरायला चालू होती आणि आई वडील माझ्या मामाच्या कटल्याला होते तिकडे दुसरीकडे. सो मग आम्ही 4 वाजेपर्यंत तिथे बकरी कातरली. मग त्यानंतर मग आम्ही मामाच्या कटल्याला गेलो जिथे आई वडील होते. खरं तर यश मिळवलंय. यश मिळवल्यानंतर कौतुक तर सगळेच जण करतात, मात्र इथंपर्यंत पोहोचण्यासाठी जे कष्ट घेतलेले असते ते कुणालाच माहीत नसते. ते कष्ट जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. सगळ्यात महत्त्वाचं तर की म्हणजे टू मिनिमाइज माय जर्नी, म्हणजे आपण UPSCच्या जर्नीमध्येच फोकस करूया. ॲक्च्युली 2021मध्ये UPSCचा क्लास लावण्यासाठी दिल्लीला जायचा हा निर्णय माझा घेतला होता, पण फायनान्शियल कन्स्ट्रेंट होते. सो माझा एक मित्र आहे जय पाटील म्हणून, मंगळवेढ्याचा आहे. त्यांचे आजोबा BT पाटील सर म्हणून होते, ते एका मंगळवेढ्याच्या शिक्षण संस्थेचे प्राचार्य आहेत. सो त्यांचा एक विद्यार्थी आहेत अजित शहा म्हणून पुण्याचे. सो त्यांनी मला UPSCचा क्लास जॉईन करायसाठी मदत केली आर्थिक. म्हणजे त्यांनी मला एकाच फोनवर 2,35,000 रुपये अमाऊंट माझ्या अकाउंटवर जमा केली. सो मी 2021मध्ये नेक्स्ट IAS दिल्लीला क्लास जॉईन केला. त्यानंतर 2022पर्यंत मी पहिला अटेम्प्ट तिथेच दिला, पण माझी काय पहिली अटेम्प्टमध्ये प्री क्लिअर नाही झाली. सो मग परत थोडे दिवस दिल्लीमध्येच राहिलो, थोडं मेन्सची इम्प्रूव्हमेंटसाठी काम केलं आणि मग 2023मध्ये मी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटरमध्ये अभ्यासिकेला आलो. ॲक्च्युली तर JPमध्ये थोडं, आम्ही JP म्हणतो ज्ञानप्रबोधिनीला. सो JPमध्ये थोडंसं ॲडमिशन मिळवणं जरा लय कठीण आहे, कारण सोडली डिसिजन विवेक कुलकर्णी सरांचा आहे तो की ॲडमिशन द्यायचं नाही द्यायचं. आणि ॲक्च्युली माझी प्री पण क्लिअर झाली नव्हती. मला माहीत नाही की सरांनी मला कसं काय ॲडमिशन दिलं. सो ते एक थोडं आश्चर्यच होतं, कारण भरपूर सारे माझे असे मित्र होते की त्यांना सरांनी ॲडमिशन दिलं नव्हतं. सो मग त्यानंतर 2023मध्ये मी पुन्हा एकदा प्री दिली, दुसरा अटेम्प्ट. दोन्ही मेन्स क्लिअर झाले, म्हणजे फॉरेस्टचे पण प्री क्लिअर झाले आणि CSEची पण प्री क्लिअर झाली. पण मग त्यावेळी प्री नाही क्लिअर झाली आणि माझा ऑप्शनलला तितकं चांगलं जितकं मी इफर्ट द्यायला पाहिजे होते तितके दिले नव्हते. सो ते एक माझा लॅक्युनर राहून गेला. ऑप्शनलला मला 215 मार्क पडले. सो तिथं थोडं कमी पडलं आणि माझा कट ऑफ 30-35 मार्कांनी राहिला. फॉरेस्टची मेन्स नोव्हेंबरमध्ये नागपूरला दिली. मला असं वाटलं होतं की फॉरेस्टच्या मेन्सला मी चांगलं दिलं आणि मला जेवढं पाहिजे होतं तेवढं दिलं आणि ॲटलिस्ट मला असं वाटत होतं की ॲटलिस्ट म्हणजे इंटरव्ह्यू तरी कॉल येईल असं मला वाटत होतं. पण मग जानेवारीमध्ये रिझल्ट लागला आणि माझ्या 2 मित्रांचं मेन्स क्लिअर झाली होती, म्हणजे निशांत देशमुख जो आता आहे आणि अक्षय वडे जो आता IGNAPला ट्रेनिंग घेतो आहे. दोघांचं सिलेक्शन झालं. आम्ही 4 जणांनी एकत्र अभ्यास केला होता,
पण माझं झालं नाही. मग ते थोडं 15 दिवस खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये होते ॲक्च्युली, म्हणजे डिमोटिवेटेड होते माणूस, डिसअपॉइंटेड होतं आणि सेल्फ डाऊट करायला चालू करते, यार करतोय ते बरोबर करतोय की नाही करतोय. मग परत मग निशांतनेच मला मोटिवेट केलं की ठीक आहे तू कर, व्यवस्थित होऊ शकते. मग परत एकदा 2024ची प्री दिली. 2024 म्हणजे ऑगस्टमध्ये परत मला म्हणजे 2023च्या मेन्समध्ये चालू असताना मला डेंग्यू झाला होता. परत 2024ला मला मेन्सच्या वेळी डेंग्यू झाला. पण मला आणि वाटलं अरे यायला गंडलं वाटायला लागलं, म्हणजे यावेळी पण आता मेन्स जाते वाटायला लागले. पण मग ठीक आहे, या मागच्या वेळी थोडे माझे 15 दिवस गेले होते, यावेळी माझे 8च दिवस गेले. सो मग ते एक मला ठीक होतं, प्लस पॉईंट होता. मग यावेळी मी थोडा ऑप्शनलवर जास्त फोकस केला होता, ज्यात मी मागच्या वेळी कमी पडलो होतो. मग सप्टेंबरमध्ये मेन्स दिल्यानंतर मुंबईला आम्ही सोबतच होतो. मी आणि माझी मैत्रीण ती कोमल फडतरे म्हणून आम्ही एकत्रच मुंबईला राहिलो पण होतो आणि सोबत मेन्स पण दिली होती आणि सोबत अभ्यास पण ज्ञानप्रबोधिनी म्हणजे आम्ही तिघांनी, म्हणजे मी, निशांत आणि कोमल तिघांनी अभ्यास एकत्र केला होता. सो मग असं वाटलं होतं की मेन्स दिल्यानंतर की म्हणजे रिझल्ट जेव्हा असं वाटलं होतं की कोमलचं आन्सर रायटिंग मी बघितलं होतं, असं वाटत होतं की ॲटलीस्ट म्हणजे मला माहीत नव्हतं की माझं होईल नाही होईल माहीत नव्हतं, पण असं वाटत होतं की ॲटलीस्ट कोमलचं तरी होऊन जाईल. पण ॲक्च्युअली रिझल्ट आला आणि निशांतचं पण झालं नाही आणि कोमलचं पण झालं नाही आणि माझं सिलेक्शन झालं, म्हणजे मेन्स क्लिअर झाली. सो मग त्यावेळी मला खूप वाईट वाटलं की यार म्हणजे की मला असं खूप मनापासून वाटत होतं की ॲटलीस्ट कोमलचं होऊन जाईल असं मला वाटत होतं, पण मग ते झालं नाही. मग त्या बाबतीत त्यावेळी खूप मला वाईट वाटलं. पण मग 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं आणि मला असं कळलं की 20 जानेवारीला माझा इंटरव्ह्यू आहे. पण मग ते की एक महिन्याचा माझी डेट होते आणि मग तिसऱ्या दिवशी माझी म्हणजे म्हणू शकतो की फाटली थोडीफार म्हणू शकतो आपण की यार आता एक महिन्यामध्ये कशी UPSC प्रिपरेशन करायची आहे. सो मग परत निशांना सांगितलं की कमी वेळ असला की माणूस खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. मग थोडं युनिक अकॅडमीचे ते पुण्याचे प्रवीण चव्हाण सर आहेत, त्यांनी मला थोडं इंटरव्ह्यूबद्दल बनवून. बिरदेवने या परीक्षेकरता खूप मेहनत घेतलेली होती आणि तो अखेर यशस्वी झालेला. एक मेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी झाल्याचं आपण पाहतोय आणि त्याचं खूप खूप अभिनंदन आणि त्याला पुढल्या वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त करत या